त्यातली गाणी मी फास्ट घेते आणि मेसेज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. मंडळी, प्युरिटी आली की आपल्याला डिव्हिनिटीपर्यंत, आपल्याला सांगितलंच आहे, प्युरिटी लीड्स टू युनिटी, युनिटी लीड्स टू डिव्हिनिटी, हे सांगितलंच आहे आपल्याला. मग ती प्युरिटी वगैरे आणायची आहे आपल्याला. पण ही प्युरिटी आणायचं आपण अगदी म्हणतो मन शुद्ध झालं पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे, मन स्फटिकासारखं. पण त्याचं सुद्धा अगदी सुंदर आणि सोपं समीकरण, सूत्र स्वामींनी दिलं आणि ते सूत्र या गोष्टींना दिलेलं आहे. ते सूत्र आपण समजून घेतलं तर अनेक आपल्या आयुष्यात येणारे डिफिकल्ट लोक, एखाद्याला आपली सून डिफिकल्ट वाटते, एखाद्याला सासू डिफिकल्ट वाटते, एखाद्याला जावई डिफिकल्ट वाटतो, एखाद्याला सासरा डिफिकल्ट वाटतो. अरे किती प्रेम करायला लोक बदलतच नाही हो. एखाद्याला आपला बॉस डिफिकल्ट वाटतो, एखाद्याला आपले कलिग डिफिकल्ट. अशा आयुष्यात कोणाला वाटतं या बहिणीवर मी किती प्रेम करतो, तिला माझं प्रेमच कळत नाही. प्युरिटी आहे माझ्यात, कळत कसं नाही, मी तर प्युअर आहे, हा प्रश्न आपल्यापुढे. पण आपल्याला एक समीकरण दिले, आधी सुद्धा एक वाक्य स्वामींनी दिले, फॉरगेट द गुड दॅट यू हॅव डन टू अदर्स अँड फॉरगेट द बॅड दॅट अदर्स हॅव डन टू यू. म्हणजे खुद ने की हुई अच्छाई भूल जाओ, खुद ने दूसरों के लिए की हुई अच्छाई और भूल जाओ दूसरों ने आपके लिए की हुई बुराई. आपलं उलट असतं, कणभर छान मनभर घाण, है ना, एवढंसं करायचं. पण वाटतं किती आम्ही करतो तरीही व्यक्ती आमच्याशी असं का वागते. पण स्वामींनी वेगळाच फॉर्म्युला सांगितला आणि तीच गोष्ट मी घेऊन आता संपवणार आहे आपल्या लेक्चर. बरं का, काय ती गोष्ट आहे तर गीताचीच गोष्ट आहे आणि पेरेंटिंगमध्ये तर सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. तर गीता काय असते, शाळेमध्ये शिकवत असते. मी तुम्हाला सांगितलं माणसाचा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे मंडळी. टीव्हीवर त्या सिरियल्स पाहून सुनांना दृष्टिकोन मिळतो सासवा अशाच असतात, किंवा सासवांना दृष्टिकोन मिळतो आपला मुलगा घेऊनच येते ती, किंवा जावयाला, किंवा काही असं जे आपण असंच असतं वातावरण. दृष्टिकोन बाहेरच्या गोष्टींमुळे आपल्या आतमध्ये येतो आणि आपल्या प्रेमाला काय करतो मंडळी, हृदयातला बांध घालतो. ते फ्रीली फ्लो होत नाही आणि बांध घातलेल्या पाण्यामध्ये काय होतं, मच्छर, काय काय होतं, डेंगूचे काय, कुठले काय, आळ्या काय काय शेवाळ काय, ते पुढे जात नाही. वाहतच प्रेम, सगळ्यांवर वाहतं प्रेम. कसं असतं, निर्मळ, शुद्ध, छान. मग हीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. गीताच्या वर्गामध्ये एकदा मे महिना असतो, म्हणजे सॉरी त्यांचा मे महिना म्हणजे त्यांचे सुट्टीचे दिवस असतात आणि त्यानंतर नवीन सेशन सुरू होणार असतं. मंडळी ही गोष्ट फार सुंदर आहे, हृदयापर्यंत घ्या. सुरू होणार असतं नेक्स्ट सेशन आणि मग ते नेक्स्ट सेशन सुरू होताना मग टीचर लोक आधी जातात वर्गामध्ये, काहीतरी तयारी करतात. मग त्यावेळेस गीता म्हणते, मला माझा जॉब खूप आवडतो, कारण आपण फाईल्सची डील नाही करत, कॉम्प्युटरची डील नाही करत, लाईव्ह अशा मुलांची डील करतो, म्हणून मला खूप आवडतं. तिथे एक टीचर असते, म्हणते हां आता पुढच्या आठवड्यात एक गुंड मुलगा तुझ्या वर्गात येणार आहे, राऊडी मुलगा, बदमाश मुलगा, मग सांग तू हे. नाही म्हणे, प्रेमाने सगळं होतं आमचे बाबा म्हणतात. हा ठीक आहे, तर हाच तुझा दृष्टिकोन राहतो का मला बघायचं, हाच तुझा विचार पक्का राहतो का. झालं. आता एक चष्मा गीताच्या डोक्यावर चुकून घातला गेला. काय, एक रावडी मुलगा आहे बा. आपण जजमेंटल किती लोक होऊन जातात आणि तो चष्मा चुकून नकळतपणे, मग त्या शिष्टच आहे, नसेल होती बाई शिष्ट, त्यांच्याशी त्या दिवशी काहीतरी झालं असेल म्हणून लागली असेल, पण लगेच आपण काय करू, शिष्टच आहे, हेच आहे, तेच आहे, असं सगळ्यांना असं लेबलिंग करायला आणि जजमेंट्स करायला एकदम आपण येऊन जातो की नाही. ह्यात सुद्धा करतो ते आमचे काका असे संकट असं काही म्हणतो, त्यांना लेबल करतो. तर सगळ्यांमध्ये बाबा येत असं असू शकत नाही. त्या त्या क्षणापुरता किती व्यक्ती, आपणही किती विचित्र वागतो कधी कधी. 100% चांगलं नेहमीच नाही वागत, कधी आपणही सटक होतं का, हो की नाही, प्रामाणिकपणे सांगा. मग आता आपण रस्त्यावर आहोत उतरायच्या आणि मी घेतलंय जिममध्ये, आपल्याला स्पिरिच्युअल जिममध्ये. मग तो मुलगा येतो आणि तो काय काय करतो, पुस्तकं फाडणं, वया फेकणं, नंतर मुलांचे डबे फेकणं, वस्तू फेकणं, कोणाला चिमटी काढणं, कोणाला बोच काढणं. पहिल्याच दिवशी त्याची एंट्री एवढी भयंकर असते. अरे 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 नको करू रे, अरे 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 थांब रे थांब, डोंट डू इट, डोंट डू इट, डोंट डू इट, डोंट 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 म्हणायची वेळ येते. कभी मदत येते, कभी काटे मारे और दौड़े, काय काय करायचं,
रावडी मुलगा सारी चीजे फेके और तोडे सगळं फेकायचं हो हं? आता रोज पहिला आठवडा दुसरा आठवडा महिना गेला ती समजून समजून थकली त्याला हं? समझा कर मैं इसको अब तो हारी हो गई मेरी हालत बुरी असा तो वर्गात टीचर नाही आहे कमी असं म्हटलं आला बाबा एकदाचा आला एकदा आता मला काही खरं नाही त्रास द्यायला एकदा आला करा आला आणि मग कधी कधी काही मुलांना ताप यायचा ती म्हणायची कोणाला कांजिण्या होतात कोणाला ताप येतो याला काहीच होत नाही कधीच ही इज नॉट गिव्हिंग मी एनी ब्रेक ॲट ऑल रोजच शाळेत येतो रोजच शाळेत म्हणजे दृष्टिकोन बघा दृष्टिकोन एकदा आला मनात तसेच अनुभव त्याच चष्म्यातून होतात आपले आणि मग ती म्हणाली बरं असं झालंय मला वाटतं तो आल्याबरोबर मी म्हटलं आला एकदा पण तोंडाने काय म्हणायची कम ऑन कम हिअर कम इनसाइड डोंट फाईट विथ एनीबडी टुडे आज कोणाशी भांडू नको काय काय करू नको ते सगळं त्याला सांगितलं जायचं मग ती म्हणाली समझा कर मैं इसको अब तो हारी अशी कोणी व्यक्ती आहे का बघा तुमच्या आयुष्यात एखादी तरी असतेच प्रत्येकाच्या हो गई मेरी हालत बुरी काम न आए तुम्हारे सारे वचन लवॉल सर्वॉल काही काही कामाचे स्टार्ट डे विथ लव दिन की सुरुआत प्रेम से करो सारा दिन प्रेम होकर जागते रहो काही काही कामाचे नाही काम न आए तुम्हारे सारे वचन त्रस्त हो गया ये मेरा जीवन काय करू स्वामी त्याला कसं मी प्रेम समजू मी रोज त्याला समजवते बदलतच नाही हा मुलगा आणि मग तिच्या वर्गातल्या खोड्या वाढल्या एक दिवस तर त्याने काचच फोडली काच फोडल्यावर काही मुलांना टाके आले पहिल्यांदा शाळेमध्ये ॲम्ब्युलन्स आली आणि ज्या टीचरला इथे तर ही फार मोठी गोष्ट आहे ज्या टीचरला आयडियल टीचर म्हणून मेरिट्स असे पारितोषिकं मिळालेले असतात मेडल्स मिळाले असतात तिला पेरेंट्स येऊन विचारतात आमची मुलं तुमच्याकडे सुरक्षित नाही आहेत असं कशी टीचर नो क्लास कंट्रोल कसं काय होतं हे या मुलाला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही असं म्हणतात असं झाल्यावरती तिची रेप्युटेशन काय होते नाव खराब व्हायला लागतं सगळं म्हणजे आता मी करू तरी काय करू शकते नाही आहे ना त्यामुळे मी करू तरी काय हे आता मग तिने हे पूर्ण केलं आणि मग ती तिथे जाते बाबांच्याकडे त्या दिवशी कैसे तुम्हें इसको सच्चा प्यार दयाचं प्रेम दिलं की माणूस बदलतो त्याला तर मी महिना 2-3 महिने झाले करते प्रयत्न काही मेरी हार साई तेरी हार आता मी हारले म्हणजे बाबा इफ आय फेल यू ऑल्सो फेल तुला पण नाही तू पण हारलाच देवा तुमच्या प्रेमाचे वचन बिचन काही कामात झालेले नाहीये तुम्ही पण हारले देवा राजीनामा लिहिते बाबांपुढे ठेवते आता मी 1 महिनाभर फक्त आहे नोकरी मग मात्र आज राजीनामा दिला की 1 महिन्याचा नोटीस पिरियड असेल मग मी सोडणारी नोकरी स्वामी मी नाही असं करू शकत तो मुलगा माझा ऐकत नाही वर्गातलं वातावरण खराब होतंय माझं नाव खराब होतंय मला नकोही नोकरी चांगली PhD करणार होती तुम्ही काय म्हणाले लहान मुलांना घडवा आता सगळं असं आठवलं बरं का ते काही घडत नाही काही नाही माझ्याकडनं हा लहान मुलगा त्रस्त झालं म्हणे जीवन झालं स्वामींना असं सांगितलं फोटोच असतात का नुसते खरे खरे असतात कुर्मदृष्टी असते मंडळी त्यांनी तिने तो राजीनामा उचलला प्रेयर झाली रेडी झाली शाळेमध्ये गेली त्या दिवशी प्रिन्सिपलच नसतात त्यामुळे राजीनामा कुठे राहतो पर्समध्येच राहतो मग त्या दिवशी तो मुलगा आहे लहान ड्रेस घालून येतो त्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो मंडळी कोणी वाईट वागायला ना काहीतरी सायकोलॉजिकल रिझन असतं तो काय असतो डायव्हर्स फॅमिलीतला असतो आई त्याला पॅम्परिंग करून आपल्याकडे खेचत असते वडील त्याला आपल्याकडे खेचत असतात अशा विभक्त कुटुंबातल्या मुलांना आई वडिलांची भांडणं पाहून काय होत असतं ते पण बिघडायची शक्यता खरं प्रेम त्यांना नीट असं मिळत नाही
म्हणून आणि त्याला कॉन्सिलरकडे नेत असतात. तो तिथेही सुधारत नसतो, त्याला ट्रीटमेंट चालू असते, कारण तो सगळ्यांनाच मारत असतो, भांडण करत असतो, सगळेच हारलेले असतात शाळेत. मग त्या दिवशी कळत आणि म्हणतो एक मिनिट पाणी पिते आणि मग तुमचं बसते.